खाली मामा गर्दा करू नका बाबा रिकामा त्याला जेवायचं आपल्याला आता साखर आयुक्त आयुक्त उपायुक्त जे आहेत आमचं भांडण एकट्याशी नाही, आमचं कारखानदाराशी नाही, आमचं भांडण तुमच्याशी आहे. तर कारखाना नियंत्रण तुम्ही करतात. आता आम्ही तुम्हाला इथून जाऊ देणार त्या दिवशी तुम्ही अर्ध्या घंट्यात सोडलं नाही, याला काहीच संरक्षण द्यायला तुम्ही देत आहे ना. त्या कारखान्यानं सरळ सरळ मुख्य भंग केलेले आहेत. याच्या संदर्भात दीड महिना तुम्ही काय करताय? आम्ही काय अचानक आलो नाही ना तुमच्याकडं. आम्ही 50 वेळेस आमचे दीपक लिपणे आले, पत्र व्यवहार झालाय साहेब. दीड महिना झालं पत्र व्यवहार चालू आहे की तुम्ही भाव घोषित करा, तुम्ही आम्हाला पहिली उचल द्या. असं नाहीये ना की आम्ही अचानक आलो आणि तुम्हाला आडमोठी भूमिका घेतोय. याच्याशिवाय दुसरा बोला एक भाव सांगून आम्हाला त्या कारखानदाराचा थोबाड बघायचं नाही. त्यांना 20 मध्ये इतका भाव डिक्लेअर केला, विषय भेटला आमचा. आम्हाला कुठे हाऊस आहे मुद्दा तुम्ही बघा, तुम्ही सांगितल्यावर ते ऐकत नाही, हे होऊ शकत नाही. मला परवाना सस्पेंड करायला किती 50 गोष्टी एका बाजूलाच कसं काय लावता येईल? चर्चेला बसून सगळे हजारो लोकांच्या एवढे नियम इकडे बघा, आयुक्त कार्यालयाला फोन लावा. एवढे नियमाचा भंग केला कारखान्याला मी काय करू? लावा फोन. मग बोलला बोलता जाऊ नका रे, जाऊ नका. साहेबांच्या प्लास्टिक हे बघा, दीड महिन्यानंतर मॅनेजमेंट मीटिंग घ्यायली. बरोबर. 45 दिवसांनी 8 तारखेला आपण पत्र दिलंय. 8 तारखेला आपण आपलं 8 तारखेचं निवेदन आहे. तुम्हाला ज्याला बोलता त्याला बोला. भाव मिळण्याचे पैसे मिळण्याचे इथं बसा साहेब, इथं बसा साहेब, इथं बसा इथं. डोंगरे साहेब बोलत आहेत. बाकीच्या